नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहे की तुमचे जर पिवळे दात झालेले असतील तर त्याच्यासाठी तुम्ही खोबरेचं तेल कसं वापरू शकता। तर मार्केटमध्ये आजकाल पिवळे झालेले जर दात असेल तर त्याच्यासाठी टूथपेस्ट आलेली आहे, माउथ वॉश आलेला आहे आणि भरपूर जास्त ओरल प्रोडक्ट्स आलेले आहेत। तर तुम्ही फक्त खोबरेचं तेल वापरून तुमच्या दातांचे सगळे प्रॉब्लेम्स कसं सॉल्व्ह करू शकता। म्हणजे ज्यादातर जर तुमचे पिवळे झालेले दात असतील त्याच्यासाठी तुम्ही खोबरेचं तेल कसं वापरू शकता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। पहिला आहे ते म्हणजे ऑइल पुलिंग। तर ऑइल पुलिंग ना ही एक खूप अशी जुनी टेक्निक आहे जी आपण आपल्या दातांसाठी वापरतो। तर याने तुमचे बॅक्टेरिया जर्म्स मरणार आहेत, तुमचे दात जर सारखे किडत असतील तर ते किडणार नाहीयेत आणि तुमचे दात अजून जास्त व्हाईट होणार आहेत नॅचरली। तर ऑइल पुलिंग कसं करायचं आहे, तुम्हाला 1 चमचा खोबरेचं तेल घ्यायचं, तुम्हाला खायचं खोबरेचं तेल घ्यायचं आहे। जे तुम्ही केसांना वापरताय ते तेल घ्यायचं नाहीये, नॅचरल जे एक्स्ट्रा व्हर्जिन खोबरेचं तेल असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे 1 चमचा। तर हे कधी करायचं आहे, रोज सकाळी उठल्या उठल्या ब्रश करायच्या आधी तुम्हाला 1 चमचा खोबरेचं तेल घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या तोंडात इकडे तिकडे त्याला स्वर्ल करायचं आहे। तर असं चूळ भरल्याने काय होतं की तुमचे जे बॅक्टेरिया असतात ते सगळे तेलामध्ये ओढून घेतले जातात आणि तुमचं पूर्ण तोंडातले जे काही जर्म्स बॅक्टेरिया असतील ते पूर्णपणे निघून जातील। त्यामुळे हे तुम्हाला रोज सकाळी करायचं आहे। उठल्या उठल्या तुम्हाला 10 मिनिटं तोंडात खोबरेचं तेल घालून तुम्हाला असं इकडे तिकडे ह्या साइडून ह्या साइडला फिरवायचं आहे, चूळ भरायची आहे आणि नंतर मग तुम्ही ब्रश करू शकता। खोबरेच्या तेलामध्ये ना अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात। तर तुम्ही अजून एक उपाय करू शकता, ते म्हणजे तुम्हाला 1 चमचा खोबरेचं तेल घ्यायचं आहे आणि बोटांनी तुम्ही तुमच्या गम्स म्हणजे हिरड्यांना मसाज करू शकता। तर ह्याने देखील तुमचे जर दात पिवळे पडले असतील, दातांचे प्रॉब्लेम असतील ते देखील सॉल्व्ह होतील। तुमच्याकडे जर घट्ट खोबरेचं तेल असेल ना तर ते तुम्ही ब्रशवर घेऊन देखील दात घासू शकता, पण ते तुम्हाला गिळायचं नाहीये, तुम्हाला सगळं थुंकून द्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला चांगली चूळ भरायची आहे। जोपर्यंत जो तेलकटपणा असतो तोंडातला जात नाही तोपर्यंत चूळ भरायची आहे। खोबरेलच्या तेलामध्ये तुम्ही थोडंसं सेंधा मीठ म्हणजे पिंक सॉल्ट घालू शकता आणि त्याने देखील तुम्ही तुमच्या दातांवर बोटाने ब्रश करू शकता। तर असं केल्याने देखील तुमचे जे पिवळे पडलेले दात असतील ना ते परत एकदम व्हाईट पांढरे शुभ्र होतील। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ की तुम्ही तुमच्या पिवळ्या दातांवर खोबरेचं तेल कसं वापरू शकता याच्यावर। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।